अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात एकच आवाज 24 मशाल न्यूज. हाक तुमची, साथ आमची. ताजा घडामोडी पाहण्यासाठी आजच 24 मशाल न्यूजला सबस्क्राईब करा. महाड शहरात झालेल्या घरफोडी व चोरीच्या गंभीर गुन्ह्याचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखा अलिबाग आणि महाड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. पोलिसांनी या गुन्ह्यातील तब्बल 6 आरोपी निष्पन्न करून गुन्ह्याचा छडा लावला असून चोरीस गेलेला मुद्देमालही हस्तगत केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 25 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 7 ते 9:30 वाजण्याच्या दरम्यान प्रभात कॉलनी येथील रत्नशिल्प बंगला येथे घरफोडीची घटना घडली. फिर्यादी श्रीमती शोभा रविकांत शेठ वय 63 वर्षे यांच्या राहत्या घराच्या दरवाजाचे कोंडे व कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी बेडरूममधील कपाट तसेच बेडच्या आतील स्टोअर रूममध्ये ठेवलेले सोने चांदीचे दागिने चोरी करून घटनास्थळावरून पलायन केली. महाड शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गेल्या महिनाभरामध्ये मोठ्या प्रमाणावर चोऱ्याचं सत्र सुरू होतं. जवळजवळ 5 घरफोड्या महाड शहर आणि महाड शहराच्या बाजूस असलेल्या परिसरामध्ये झालेल्या होत्या. लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं आणि पोलिसांपुढे एक आव्हान उभं झालेलं होतं. तर त्या अनुषंगाने आमच्या पोलीस अधीक्षक मॅडम अंचलदार मॅडम, त्यानंतर पोलीस अपर पोलीस अधीक्षक शिवतरे साहेबांच्या, तसेच DYSP शशिकांत पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आणि स्थानिक गुन्हे शाखेची टीम असे एकत्रितरित्या सदर घरफोड्यांचे आमच्यासमोर उभं ठाकलेले आव्हान आणि त्या आव्हानाला प्रतिसाद देत आम्ही विविध प्रकारच्या टॅक्टिक्स वापरून या घरफोड्यामध्ये जे चोर आहेत, जे घरफोडे करणारे आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचलो. त्यांना सोलापूर, यवतमाळ, पुणे, इंदापूर या ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आलं. ताब्यात घेतल्याच्या नंतर त्यांच्याकडून ज्या ज्या ठिकाणी घरफोडी झाली आहे त्या ठिकाणचा गेलेला मुद्देमाल रिकव्हर करण्यात आला. जवळजवळ 4 घरफोड्यांमध्ये एकूण 6 आरोपी आम्ही अटक केले आहेत. त्यामध्ये 8.5 किलो चांदी, 32 ग्रॅम सोने, 12,000 रुपये रोख अशी रक्कम आरोपीकडून जप्त करण्यात आलेली आहे आणि आरोपी यांना अटक करण्यात आली आहे. माझं महाड शहर आणि महाड शहर हद्दीतील सर्व नागरिकांना पोलीस स्टेशनकडून आणि पोलिसांकडून आव्हान असेल की आपण आपले बंद घर आणि घरातील मुद्देमाल जो की किमती आहे तो बंद घर असल्यानंतर किंवा बाहेर गावी जाताना बँक लॉकरमध्ये ठेवावा किंवा आपण आपल्या घरासंबंधी बंद असल्याबाबत पोलिसांना इन्फॉर्म करावे किंवा शेजाऱ्याला सदरबाबत माहिती द्यावी, जेणेकरून आपले होणारे नुकसान टाळले जाईल आणि पोलीस प्रशासनास सहकार्य होईल. घटनेची माहिती मिळताच महाड शहर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्री फिरवली. तांत्रिक माहिती, उपलब्ध पुरावे आणि पोलिसांच्या तपास पथकाच्या अथक प्रयत्नांतून या घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात यश आले. तपासादरम्यान 6 आरोपी निष्पन्न करण्यात आले असून त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही उल्लेखनीय कारवाई रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक सौ आचल दलाल, पोलीस अधीक्षक श्री अभिजित शिवथरे, विभागीय पोलीस अधिकारी श्री मिलिंद खोपरे, स्थानिक गुन्हे शाखा अलिबागचे पोलीस निरीक्षक श्री नारायण एकशिंगे आणि महाड शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
तसेच गुन्हे शोध पथकाचे सपोनी मोहिते, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप नाईक, पोलीस अंमलदार पोवा मनीष भोईर तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली. पोलिसांच्या या तत्पर आणि प्रभावी कारवाईचे महाड शहरासह आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. घरफोडीच्या गुन्ह्याचा अल्पावधीत छडा लावत चोरीचा मुद्देमाल हस्तगत केल्याने महाड पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. 24 मशाल न्यूजसाठी ब्युरो चीफ इस्माईल मापकर, महाड.